Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. ऐंशीला अपात्र महिलांकडून सरकार पैसे वसूल करणार नाही. महिला म्हणून पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल करणार. लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतून पैशांची अफरातफर. सरकारवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. राऊत आक्रमक. तर महिलांना पैसे मिळू नये यासाठी राऊतांचे प्रयत्न. त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा. बन यांचं प्रत्युत्तर. शेतकरी कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा. आचारसंहिता असल्याने आता घोषणा करू शकत नाही. निवडणुकीनंतर कर्जमाफीची घोषणा होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मंचरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती महामोर्चा. पुणे नाशिक महामार्गावर रोखण्याचा प्रयत्न. रोहित पवारांसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. कांद्याला 25 रुपये प्रति किलो हमीभाव देण्यासाठी मोर्चा. महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना वेग. रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्यात अर्धा तास बैठक. बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात. अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा. बंडखोर अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं समन्स. मुंबईत बैठकीसाठी बोलावलं. भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू असल्याचा सत्तारांचा आरोप. संभाजीनगरमधून सत्तारांच्या मुलाने अर्ज भरलाय. कोकण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्री उदय सामंतांची महत्त्वाची बैठक. नाशिकमधील बंडखोरी न थांबवल्यास रायगडमधून महेंद्र दळवींच्या मुलीचा अर्ज कायम ठेवणार. सेनेची भूमिका. सूत्रांची माहिती. ठाण्यात शिवसेना उमेदवाराचा अर्ज भरताना भाजप आमदाराची गैरहजेरी. रवींद्र फाटक यांचा अर्ज भरताना नाईकांसह ठाण्यातील 9 आमदार अनुपस्थित. संख्याबळ जास्त असल्याने भाजपला ठाण्याची जागा हवी होती. पक्षातील नाराजीवर पडदा टाकण्यात पार्थ पवार यशस्वी. पार्थ पवारांसोबतच्या बैठकीनंतर सुनील टिंगरेंची नाराजी दूर. पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. सुनेत्रा पवारांनी आश्वासन दिले. टिंगरेंची माहिती. डमी अर्ज मागे घेण्याची शक्यता. सातारा सांगली विधान परिषदेसाठी धैर्यशील कदमांचा अर्ज. धैर्यशील कदमांचा अर्ज भरताना महायुतीतील नेते गैरहजर. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळीच्या नाराजीमुळे नेते गैरहजर राहिल्याच्या चर्चा. नाशकात नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरे सेनेत खळबळ. मातोश्री निवासांनी चर्चेनंतरही अनिल कदम आणि वसंत गीतेने उमेदवारी अर्ज भरला नाही. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर. सूत्रांती. नाशकात मतदारांचं संख्याबळ जुळत नव्हतं. पैशांच्या जोरावर विरोधकांना बहुमत. या घोडेबाजारात उतरायचं नसल्याने विधान परिषदेतून माघार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीतेंचं स्पष्टीकरण. पुण्याला गुन्हेगारांची राजधानी म्हणणं चुकीचं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं खासदार सुप्रिया सुळेंना 9 पानी पत्र लिहित उत्तर. गंभीर स्वरूपाच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा. मान्सून 2 ते 3 दिवसात केरळमध्ये पोहोचणार. देशभरातील उष्णतेची लाट संपली. हवामान विभागाची माहिती. तर शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत पेरण्या न करण्याच्या सूचना. अहिल्यानगरच्या कर्जाच्या किमतीत पुन्हा वाढ. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $94.98 वर. इस्रायलने लेबननवर केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढण्याचा अंदाज. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.